गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सद्गुरु चरणांना नतमस्तक हो. आपण या निरूपणास सुरुवात करूया. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या मनुष्याच्या स्मरणामध्ये भगवंत आहे त्याच्या स्वप्नात सुद्धा भगवंत येऊन जातो. म्हणजे आपण कधी कधी पाहतो ना की आपल्या स्वप्नामध्ये भगवंत येतो, आपल्या स्वप्नामध्ये दत्तगुरू येतात आणि आपल्याला दर्शनसुद्धा देतात. असं का होतं बरं? नाहीतर कधी कधी आपल्याला उपासना करायला कंटाळा येतो. आपल्याला उपासनेच्या वेळी आपल्याला खूप जांभई येते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे संकेत आहेत ना, म्हणजे आपल्याला उपासना करून देत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे देव स्वप्नात येतो याबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तर अनेक लोकांच्या मते देव, संत किंवा दैवी प्रतीके स्वप्नात दिसणं या आशीर्वादच मानले जातात ना. हे मार्गदर्शन किंवा आध्यात्मिक अनुभवांचे चिन्ह असू शकतात. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये आहे ना, अशा स्वप्नांना शुभ मानण्याची परंपरा आहे. परंतु त्याचा अर्थ परिस्थितीनुसार आणि स्वप्नातील तपशिलानुसार बदलून जातो ना. म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणजे या अभंगाचा अर्थ आहे ना, बघा विठ्ठलाच्या ध्यानाविषयी आहे ना. भक्तिभावानं देवाचं चिंतन करत राहिल्यास देव स्वप्नात, ध्यानात किंवा अंतःकरणात अनुभवास येतो ना, अशी भावना यात व्यक्त होते. म्हणजे स्वप्नात देवदर्शन या आपल्या जीवनामध्ये आहे ना, अनेक वेळा होत असतं. पण ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतं का बरं? अजिबात नाही. म्हणजे नामदेवांनी विठ्ठलाचं स्वप्नदर्शन केलं ना, म्हणजे नामदेव लहानपणापासून विठोबा रायाचे अनन्य भक्त होते ना. ते सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत असत. एकदा ते विठ्ठलाच्या चिंतनामध्ये झोपले. रात्री स्वप्नात विठ्ठल प्रकट झाले आणि म्हणाले, फक्त माझी मूर्ती पाहून तू थांबू नकोस. खरा आध्यात्मिक मार्ग जाणून घेण्यासाठी सद्गुरूंचा शोध घे. या स्वप्नामुळं नामदेवांच्या जीवनाचा नवं वळण मिळालं ना. पुढे त्यांनी विसोबा खेचर यांना गुरु मानले आणि त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची अधिक वृद्धी झाली ना. म्हणजे याचं तात्पर्य काय बरं? हा असा संदेश दिला जातो ना की स्वप्नातील देवी दर्शन हे केवळ चमत्कार नसून जीवनाला योग्य दिशा देणारे प्रेरणास्थान आहे ना. म्हणजे अनेक आपण कथांमधून, ग्रंथांमधून अनेकदा देव स्वप्नात येऊन भक्तांना इशारा देतो, आशीर्वाद देतात. उदाहरणार्थ भागवत पुराण आणि इतर पुराणांमध्ये भक्तांना स्वप्नातून देवी संकेत मिळाल्याच्या आपल्याला कथासुद्धा आढळतात ना. आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, अनेक अशा गोष्टी घडत असतात. पण आपल्या स्वप्नात कधी देव येत नाही. आपल्या स्वप्नात सदैव भूते येत असतात. आणि मग आपण स्वप्नातून उठतो की मला पकडलो. पण जर आपण जर नामस्मरणामध्ये असो ना, तर आपल्या स्वप्नात भगवंतच येईल. म्हणजे तुमचं नामस्मरण किती आहे हे तुम्हाला पाहायचं असेल ना, तर तुमच्या स्वप्नात भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही नामस्मरणामध्ये नसाल तर तुमच्या स्वप्नात भूते आल्याशिवाय राहणार नाही. बघा, हा संवाद आहे ना, अतिशय गोड आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं ना, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे,
कैवल्यदानी नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. म्हणजे देवावर जर आपण विश्वास ठेवला तर देव आहेच ना. देव नेहमी आपल्याजवळच असतो. तो कृपाळू आहे आणि भक्तांची तो भक्ती पाहतो ना. आनंद आणि मोक्ष देणारा राम आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करत नाही. स्वप्नात देवदर्शन या भावनेशी हा श्लोक जोडला जातो ना. कारण यात देव दूर नसून सतत आपल्या सानिध्यामध्ये असतो. म्हणजे भक्ती, नामस्मरण आणि श्रद्धेमुळं देवाचा अनुभव आपल्याला जागेपणी, ध्यानात किंवा स्वप्नात सुद्धा येऊ शकतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक गोष्ट घडत असते ना, ते आपल्या विचारामुळं घडत असते, आपल्या कर्मामुळं घडत असते. जर आपल्या ध्यानामध्ये, आपल्या मनामध्ये जर भगवंताचं नामस्मरण असेल तर भगवंत आपल्या स्वप्नात आल्याशिवाय राहत नाही. येतोच ना. तुमच्यासुद्धा स्वप्नात येत असेल, आमच्या तर येतोच, पण तुमच्या पण येत असेल. बघा, ज्या लोकांना पूजा करताना झोप येते, जांभई करताना झोप येते, शरीरात कंपने येतात, डोळ्यात कुठेतरी अश्रू येतात, तर हे लक्षण काय आहे बरं? हे लक्षण कधीकधी चांगलंसुद्धा आहे आणि कधीकधी वाईटसुद्धा आहे. मग तुम्ही तुमच्या घरी बसून देवाला स्थान देतात की नाही? तुम्ही त्याची पूजा करत आहात आणि त्यावेळी जर तुम्हाला झोप येऊ लागली किंवा जांभई येऊ लागली किंवा तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर याचे लक्षण काय आहे ना. म्हणजे याद्वारे तुम्ही देवाला काय सूचित करू इच्छिता? यासह तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये गेलात, भगवान शिवाची पूजा केली, भगवान दत्तात्रेयांची पूजा केली, तुम्ही त्याच्यावर पाणी ओततात आणि यावेळी तुम्हाला झोपल्यासारखं किंवा जांभई असल्यासारखं वाटतं. आणि हे कशाचं प्रतीक आहे? तुमच्या उपासनेमुळं देव प्रसन्न होत नाही का? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो ना. तुम्हाला पूजेदरम्यान जर जांभई येत असेल ना, तर हा कोणता दोष नसून तुम्ही कमी झोपलेले आहात, तुम्ही रात्री जागरण केलेलं आहे. कधी कधी माणूस आहे ना, एवढा अंधश्रद्धालू होतो ना की मनामध्ये वेगवेगळे विचार करू लागतो. जर आपली झोपच झाली नसेल तर कोणत्या गोष्टीवर लक्ष लागणार आहे का? समर्थ रामदास स्वामी म्हणायचे ना, मनुष्याला अध्यात्माची गरजच आहे, मौनाची गरज आहे, उपासनेची गरज आहे. पण त्याचं शरीरच चांगलं नसेल ना, त्याचं शरीरच सुदृढ नसेल तर ती उपासना त्याच्याकडून होणार आहे का बरं? एखाद्या आजारी व्यक्तीला आपण नामस्मरण करायला सांगितलं, उपासना करायला सांगितलं तर ते होणार आहे का बरं? म्हणून रामदास स्वामींनी जिथे जिथे स्थळांतर केलं, जिथे जिथे गाव भेटी केल्या, तिथे तिथे हनुमंताची मंदिरं स्थापन केली ना आणि तिथे तिथे व्यायामशाळासुद्धा स्थापन केल्या. म्हणजे रामदास स्वामींनी त्या काळी हे ओळखलं होतं ना. आज कलियुग आला तरीसुद्धा त्यांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायक आहेत ना. म्हणजे मनुष्यानं जगावं कसं, मनुष्यानं वागावं कसं, मनुष्यानं राहावं कसं, हे सर्व आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे काही गोष्टी असतात ना, रोज घडत असतात, पण मनुष्य मात्र त्यावर कानाडोळा करतो. एक वेळ जर आपल्याला जांभई जर आली ना, एक वेळ उपासना करताना आपल्याला झोप आली ना, तर आपण काय म्हणतो बरं? आपण म्हणतो हे माझ्यामध्ये होणार नाही, हे करताना मला झोप येते, उपासना येते, माझ्या मनामध्ये वेगळी स्वप्न पडतो. जर या गोष्टी तुम्ही वारंवार केल्या ना, तर तुम्हाला आपोआपच उपासना व्यवस्थित करता येईल, तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल करता येईल. प्रत्येक संतांनी आपल्याला हेच सांगून ठेवलेलं आहे ना. तुम्ही कोणतंही काम सातत्यानं कराल ना, तर तुम्हाला योग्य मार्गसुद्धा मिळेल आणि त्यामध्ये यशसुद्धा मिळेल. म्हणजे आपल्या जीवनात भगवंताच्या दर्शनानं आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. बघा, एकदा आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4 भावंडं पहिल्यांदा ज्यावेळी पंढरपूरला आली ना,
त्यावेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला. या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले ना, रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी. मुक्ताला हे कौतुकाने साजणी म्हणत आहेत. त्यावर मुक्तानं विचारलं, दादा विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला, तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही बरं? बघा किती सुंदर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तसं इतर लोकांना का वाटत नाही बरं? त्यावर ज्ञानोबा म्हणाले ना, हे मुक्ते बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी. अगं मुक्ता, पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे नित्य धर्माचं आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनानं जीवनाची वाटचाल केली असेल ना, तर या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल. तुला सांगतो, सर्व सुखाचे आगर हा विठोबाचा आहे ना. हा विठोबा केवळ मूर्ती नसून चराचरामध्ये भरलेला आहे. हा अनुभव ज्ञानेश्वरांनी सुद्धा घेतला ना. त्यावेळी ते म्हणतात, आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा गणू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. हे सुख काय आहे ना, याची आपल्याला कल्पना नसते. तुकारामांनी हा अनुभव त्यांना सुद्धा आला ना. त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला, आनंदाचे डोही आनंद तरंग. नामदेवांना सुद्धा अनुभव आला. त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला, सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, पाहता भूक तहान गेली. म्हणजे आपण पाहिलं की सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद झाला. असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात ना, संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणजे संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळं मन निर्मळ होतं ना. आणि मन निर्मळ झालं की ईश्वराची आवड उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, काय वाणू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. म्हणजे प्रत्येक संतांची वाहवाच केलेली आहे ना. म्हणजे नव्हे तर तुम्ही कोणत्याही भगवंताचं दर्शन घ्या, फक्त तुमच्या मनात श्रद्धा हवी. जर मनामध्ये श्रद्धा असेल ना, तर तुमचं सर्व व्यवस्थित होईल. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, नवीन असं वातावरण निर्माण होईल. पण जेव्हा हे संत चरण आपल्याला दिसतील ना, तेव्हा आपली मनोकामनासुद्धा पूर्ण होईल. संतांची आपल्यावर कृपा होईल, तेव्हा भगवंताचं सुद्धा दर्शन होईल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणती ना कोणती गोष्ट आहे ना, ती चांगल्यासाठीच घडत असते. भगवंत आपल्यासाठी कधी काही वाईट करतो का बरं? कधीच नाही. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. केल्यानं होत आहे रे आधी केलीची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. कोणतेही कार्य आहे ना, प्रयत्न केल्यानंच पूर्ण होतं. प्रथम कृती करणं आवश्यक आहे ना. मनापासून केलेला प्रयत्न हा देवाण समानच असतो ना. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, आपण म्हणतो ना, भगवंत तुझ्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये वाटोळी लागली. मी एवढे प्रयत्न केले, मी एवढी भक्ती केली, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख आहे, सुख नाही. माझ्या जीवनामध्ये दुःखच आहे. आणि तो दुसरा बघ, काही तुझं नामस्मरणसुद्धा करत नाही, तरी त्याच्या जीवनामध्ये एवढी सुख शांती आहे, त्याच्या जीवनामध्ये एवढी मौज मजा आहे. आणि मी तर तुझा ध्यान करतो, तरीही माझ्या लाईफमध्ये असंच का आहे बरं? संतांनी बघा प्रल्हादाचं उदाहरण इथे दिलं ना. म्हणजे जशी प्रल्हादावर भगवंताची कृपा झाली, ती का झाली बरं? प्रल्हादाने भगवंताचं नामस्मरण केलं ना, तेव्हाच झालं ना. दैत्यराज हिरण्यकश्यपू हा अत्यंत बलवान आणि अहंकारी राजा होता ना. त्याने कठोर तप करून वरदान मिळवलं होतं. त्यामुळे त्याला वाटू लागलं की तोच सर्वश्रेष्ठ. त्यानं आपल्या राज्यात विष्णूची पूजा करण्यास बंदी घातली.
परंतु त्यांचा पुत्र प्रल्हाद हा लहानपणापासूनच भगवान विष्णूंचा परमभक्त होता ना. तो सतत नारायण नारायण असे नामस्मरण करत असे. हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला ना. त्यानं प्रल्हादाला अनेक प्रकारे त्रास दिला. विष देण्याचा प्रयत्न केला. उंच कड्यावरून खाली फेकलं. हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला. अग्नीत बसवलं. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचं रक्षण केलं ना. अखेरीस हिरण्यकश्यपूने विचारलं, तुझा विष्णू आहे कुठे? प्रल्हाद म्हणाला ना, भगवंत सर्वत्र आहे. रागाने हिरण्यकश्यपूने राजवाड्यातील एका खांबावर प्रहार केला आणि त्या खांबातून भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला ना. अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह. त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध करून हे भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं ना. म्हणजे भगवंतावर दृढ श्रद्धा असेल तर त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये नक्की मिळते. संकटे कितीही मोठी असली ना तरी भक्तांचा त्याग भगवान करत नाही. अहंकाराचा नाश होतोच ना, पण भक्तीचा विजय होतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, सातत्य ठेवलं, रोज 2 वेळची उपासना केली, भक्तीची श्रद्धे आणि श्रद्धेचं महत्त्व आहे ना आपल्या जीवनामध्ये आपण जर निरंतर ठेवलं ना तर आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण 2 दिवस करतो उपासना आणि 3ऱ्या दिवसापासून आपण सोडून देतो. परत 1 हप्त्यांनी उपासना करतो. भगवंत असा आहे का बरं? कधीही उपासना करावी, कधीही त्याला जवळ घ्यावं, कधीही सोडावं, असा भगवंत पावत असतो का बरं? कधीच नाही. भगवंताचं नामस्मरण आहे ना तुमच्या ओठामध्ये, तुमच्या प्रत्येक शरीरामध्ये ठेवा. भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतो बरं? आपण दुसऱ्यांची श्रीमंती पाहतो, मग आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मनात्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे या जगामध्ये आहे ना पूर्णपणे सुखी असा कुणीही नाही. तुम्हाला जी वरवरची श्रीमंती दिसते ना, पण आतून अपार दुःख आहेत. आणि आजचा हा कलियुग आहे ना, तो मनुष्याला दुसऱ्याला जळवण्यासाठी मी किती खुश आहे ना ते दुसऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तू त्याच्याकडे जाऊ नकोस. तुझ्या जीवनामध्ये जी श्रीमंती आहे ना त्याच्यापेक्षा अमाप आहे. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावं लागतं ना. म्हणून परिस्थिती स्वीकारून योग्य कर्म करत राहा. तुझ्या जीवनामध्ये सतत जर तू रामनाम घेत राहिलास तर तुझ्या जीवनामध्ये आहे ना त्याच्यापेक्षा चांगले दिवस येणार आहेत. म्हणून तू आळस आहे ना, अहंकार सोडून दे. प्रत्येक दिवसाची सुरुवात तू भगवंताच्या नामस्मरणानं कर. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एका श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामी, कदा बादिजे नापदा नित्य नेमी, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजे जर तू सतत रामनाम घेतलंस, तुझ्या जीवनातला आळस अहंकार सर्व काही टाकून दिलास ना, तर भगवंत लांब नाही, भगवंत तुझ्या जवळ आहे. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये आहे ना भक्तीच्या मार्गाने जर तू चाललास ना तर भगवंताची कृपा तुझ्या जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. मनास जना भक्ती पंतेचे जावे. बघा समर्थांनी आहे ना प्रत्येक मनाच्या गोष्टीवर श्लोक तयार केलेला आहे. बघा हा सुद्धा श्लोक आहे ना, मनास जना भक्ती पंतेचे जावे,
तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे जर एखादा मनुष्य भक्तीच्या मार्गाने चालला ना तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यानं वाईट गोष्टींचा त्याग करायला हवा, चांगल्या गोष्टी स्वीकार करायला हव्या, तरच भगवंताची कृपा होते ना. तशी भगवंताची कृपा होईल का बरं? कधीच होणार नाही. आता येथे काहीकांच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवत असेल की भगवंताची कृपा होण्यासाठी मोठमोठे योग त्याग, मोठमोठे व्रत उपवास करावे लागतात, मोठमोठे ध्यान धर्म करावं लागतं, हिमालयामध्ये जावं लागतं. असं काहीच नाही. फक्त निर्मळ त्यांचं मन असेल ना तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे धन नसेल तरी चालेल, तुमच्याकडे काही नसेल तरी चालेल, फक्त तुमचं मन भगवंतासाठी निर्मळ असावं तर होतेच ना. तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण स्वारींची गोष्ट माहीत आहे का? बघा, सुदामा हा अत्यंत गरीब ब्राह्मण होता ना. घरात अन्नाची कमतरता होती, तरीही तो भगवंतावरची श्रद्धा सोडत नव्हता ना. एकदा त्याची पत्नी म्हणाली, तुमचे बाळमित्र श्रीकृष्ण द्वारकेचे राजा आहेत, त्यांना भेटूया. सुदामाकडे भेट म्हणून देण्यास काहीच नव्हतं. शेजाऱ्यांकडून थोडेसे पोहे घेऊन तो श्रीकृष्णाला भेटायला गेला. द्वारकेमध्ये पोचल्यावर श्रीकृष्णानं आपल्या गरीब मित्राचे मोठ्या प्रेमाने स्वागत केलं ना. त्याचे पाय धुतले, त्याला मिठी मारली आणि त्यानं आणलेले साधे पोहे मोठ्या आनंदाने खाल्ले. सुदामानं मात्र आपल्या गरिबीबद्दल काहीही मागितलं नाही. तो केवळ मित्रप्रेम आणि भगवंत दर्शन घेऊन परत निघाला ना. घरी पोचल्यावर त्यानं पाहिलं की त्याची झोपडी सुंदर महालामध्ये बदललेली होती. कुटुंब सुखी झालं आहे. श्रीकृष्णानं काही न मागता त्याच्यावर कृपा केली होती ना. म्हणजे याचा तात्पर्य काय बरं? भगवंताची कृपा केवळ धन, तप किंवा सामर्थ्यांमुळे मिळत नाही, तर निस्वार्थ भक्ती, नम्रता, शुद्ध प्रेम यामुळं कृपा प्राप्त होते ना. अनेकदा भगवंत योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहत असतो, पण भक्तांचा विसर कधीही पडू देत नाही. पण आपल्या जीवनामध्ये काय होतं बरं? आपण ती वेळ येऊपर्यंत थांबत नाही. आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. मग ती वेळ येऊपर्यंत आपण लगेच दुसरं काहीतरी करतो. मग जेव्हा जे आपल्याला मिळायचं असतं ना ते निघून जातं ना. म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे. त्या वेळेच्या अगोदर कोणाला मिळणार आहे का बरं? अजिबात नाही. जेव्हा मनात अहंकार नसतो ना आणि श्रद्धा दृढ असते तेव्हा कृपा अनपेक्षितपणे प्रकट होतेच ना. बघा, संतांनी सांगितलेलं आहे ना, देव भावाचा भुकेला, धनाचा नाही. म्हणजेच भगवंताला बाह्य वैभवापेक्षा भक्तांच्या अंतकरणातील प्रेम आणि श्रद्धा अधिक प्रिय असते ना. म्हणजे नही कल्याण कृत कच्छित दुर्गंती तात गच्छती तस्मात सर्वशु कालशु मा अनुस्मर युद्धचं. म्हणजे काय बरं? बघा, हा भगवद्गीतेचा श्लोक आहे. जो व्यक्ती सत्कर्म करतो आणि भगवंताचं स्मरण ठेवतो ना त्याचा तो कधीही अधपात होत नाही. म्हणून आपण या कलियुगामध्ये सुद्धा बघतो. बघा, 9 तरुणांचा अकस्मात मृत्यू होतो. अर्ध्या वर्ष त्यांचा मृत्यू होतो ना. जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुम्ही राहिलात ना, जरी मृत्यू झाला तरी तुम्ही नरकामध्ये कधीच जाणार नाही. भगवंताच्या जवळच तुम्ही जाणार. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताच्या सेवेमध्ये राहा. तुमच्या जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.